महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन भुतारे यांना जिल्हा सचिव पदावरून पदमुक्त करण्यात आले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व नेते बाळा नांदगावकर यांच्या सूचनेनुसार भुतारे यांना पदमुक्त करण्यात आले। भुतारे यांच्या विरोधात वरिष्ठांकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्यामुळे त्यांना जिल्हा सचिव पदावरून पदमुक्त करण्यात आले। जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी आज पदमुक्तचे पत्र काढले। नितीन भुतारे यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे विविध प्रश्न निर्माण होत आहेत। ही कारवाई झाली त्याविषयी नितीन भुतारे काय म्हणतात ते पाहूयात। 16 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम करत असताना अनेक आंदोलनं केले, अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली। कोरोनाच्या काळामध्ये अनेक गोरगरीब जनतेला, नागरिकांना हॉस्पिटलमधून पैसे पुन्हा मिळवून देण्याचं काम करोडो रुपयाच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी केलं। सामाजिक काम करत असताना व्यवस्थेमध्ये जर खासदारांची कामाची पद्धत मला पटत नसेल आणि ती मी मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जाऊन मी मांडत असताना जर पक्ष मला कारवाई करत असेल तर ती कारवाई मी स्वीकारतो आणि यापुढे सुद्धा खासदारांच्या कामाच्या पद्धतीला, विखेंच्या कामाला हा माझा विरोध कायम राहील, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। कारण की स्वाभिमानी जो शब्द आहे त्या शब्दाला धरून मी आजपर्यंत राजकारण केलं। स्वाभिमान कुठेतरी बाजूला ठेवून मी राजकारण करणार नाही। जे लोकांना पटतं, जनतेला पटतं, जनतेच्या प्रश्नासाठी मी वाचा फोडणार, जनतेला प्रबोधन करण्यासाठी मी वाचा फोडणार, एवढंच मी या ठिकाणी सांगतो।